हॅलो, तर नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण स्टार्ट केला आहे व्लॉग ट्रेनमधून आणि माझ्याबरोबर आहे आई आणि आहेत भाऊ. आणि ना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं आणि मी अचानक ट्रेनमधनं व्लॉग यासाठी स्टार्ट केला बिकॉज भरपूर पॅकिंग होती. ट्रेनचं तिकीट लास्ट मिनिटला कन्फर्म झालं, नाही तर आम्ही एसटीने जाणार होतो. गाडी पण भेटली नाही बिकॉज गाडी पण दुसरीकडे बिझी होती. काही काही इश्यूज होते, त्यामुळे मी व्लॉग स्टार्ट नाही केला. मग विचार केला एकदम सगळं नॉर्मल होते मग मी व्लॉग स्टार्ट करते, त्यामुळे मी आता व्लॉग स्टार्ट केला. ट्रेनमध्ये मी टाइम टू टाइम बोर्ड केलं. तर गाईज, मी आई बाबा आम्ही चाललो आहोत गावी. गावी म्हणजे आईच्या गावी. आम्ही चाललो रत्नागिरीला, कोकणात, गणपतीपुळ्यामध्ये गावची जत्रा एन्जॉय करायला. आणि ह्यासाठी मी पण प्रॉपरली सुट्टी घेतली ऑफिसमध्ये, जेणेकरून मी एन्जॉय करू शकेन गावी. एक मिनिट, रेकॉर्ड होते का बघते. तर आपण कंटिन्यू करूया की हो हो, दोन्ही बागे वरती आहेत आपल्या डोक्याच्या वरती. तर लास्टच्या मिनिटला आम्ही निघालोच आहे गावी, तर मी विचार केला की ट्रेनमध्ये व्लॉग स्टार्ट करते. तर चाललो गावच्या जत्रेला आणि मी ऑफिसमधलं काम थोड्या टाइमसाठी साईडला ठेवून चालली आहे मजा करायला माझ्या मामाच्या गावी. तर तिथे मी मला माझ्या मामाचं घर पण दाखवेन, आमचं पण घर दाखवेन कसं आहे, गावची जत्रा दाखवेन. तर हा एक व्लॉग सिरीज म्हणून मी चालू केली आहे. आय डोंट नो किती एपिसोड्स होतील, किती एपिसोड नाही होणार, बट आय एम व्हेरी एक्सायटेड की मी फर्स्ट टाइम गावच्या जत्रेसाठी चालली आहे. तर तुम्ही लोक पण माझ्या या जर्नीमध्ये माझ्या बरोबर चला आणि वर्षाच्या सुरुवातीला गणपतीपुळ्याच्या गणपती बाप्पाने सुरुवात करूया. आपलं हे वर्ष खूप चांगलं जावं आणि खूप मस्त जावं. पुढे अजून सक्सेसफुल मी होत जाईन, तुम्ही पण सक्सेसफुल होत जा, ही मी बाप्पाकडे नक्की मागेन तुमच्या सगळ्यांसाठी. तर दिस इज द फर्स्ट ट्रिप ऑफ द इयर, सो लेट्स गो. मी चाले रत्नागिरीला. माझंच गाव आहे. मी चालली जत्रेला, गणेश जयंती, गणपतीपुळे. खास म्हणजे मी खूप लहानाची मोठी झाली आहे मी गावामध्ये गणपतीपुळ्याला. तर चालली आता, तर वेळ मिळालाय. माझ्या छोट्या मुलीला दाखवायचंय मला गणपतीपुळे कसं असतं ते, आणि जत्रा कशी असते ती, म्हणून घेऊन चाललीये. तुम्ही पण एकदा जत्रेला जा, गणेश जयंतीला. छान असते एकदम, मजा येते. एक मिनिट, बोला. नाही बोला बोला. काय? हा, नाही नाही, चालू आहे व्हिडिओ अजून. चहा चहा. हा हा, चहा व्हिडिओ मध्ये टाकते. चहा येऊ दे, मग आपण व्हिडिओ मध्ये टाकू. दोनच दिलं त्यांनी. बोलू शकता तुम्ही. काय माहिती, पण मी नाही खाणार म्हणून. हा हा हा, अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, चलेगा. पैकेट आहे हे बडा पॅकेट आहे, हा. छोटे. हा, ठीक आहे. या बोलत ना, गेला ऐकू. सगळ्यांना कळत तुम्ही एवढे चॅप्टर असते. आता बघ हे, बोला ना. हा, आता आम्ही 3 माणसं इथे आहेत, आम्हाला 2च पॅकेट दिले बिस्किटचे. तर मग ते बडा पॅकेट आहे. बोला आता हे बडा आहे का बघा तुम्ही, हे छोटं आहे. म्हणजे हे गाडीतले सुद्धा ह्यातलं एक पाकिट स्वतःजवळ घेतलं. येडे झाले, येडे. माझ्या मामा बाबांना येडे झाले. आम्ही खातोय. एकाच टाकते. 3 आहेत ना? 3 आहेत का? 2च आहेत. काय ते पावडर रेडीमेड. मी नाही पिणार आहे म्हणून, मला नाही नाही मिळणार. पिऊन बघा, मला सांग कसं लागतं. हॅलो गाईज, ट्रेन अपडेट. आज आम्ही करायला लागलोय ब्रेकफास्ट आणि मी पोहोचलो कुठपर्यंत, कुठे पोहोचलोय आपण? हा, पनवेलच्या पुढे आपटा.
आपटा आपटा आता मी तर थोडं झोपलेली आता परत झोपणार आहे मी. इग्नोर माय लुक. एवढं गार वाटतं ट्रेनमध्ये की असंच लुक घेऊन बसावं लागतं. तर ब्रेकफास्ट आला म्हणून उठली आणि विचार केला की तुम्हाला पण दाखवते की तेजसमध्ये काय काय ब्रेकफास्ट असतो. तर यू विल ऑलवेज हॅव एन आयडिया की काय. पहिले मी तुम्हाला जसं दाखवलं की चहा आणि म्हणजे पावडरवाली चहा देतात इकडे आणि बिस्किट देतात 2 पॅकेट. त्याच्यानंतर हा आहे ब्रेकफास्ट. म्हणजे मी एवढं नाही ब्रेकफास्ट करते बिकॉज मला मॉर्निंगला उलटी झाली आहे ॲसिडिटीमुळे. तर मी एवढं नाही करत ब्रेकफास्ट. आणि पोहा अँड ऑल इज नॉट माय ब्रेकफास्ट. त्यामुळे मला ते दाखवते की काय ब्रेकफास्ट तेजसमध्ये दिला जातो. तर तेजसमध्ये दिला जातो काय हा उपमा. उपमा आणि ह्या मध्ये पोहे आहेत. त्या कंटेनरमध्ये पोहे आहेत आणि इथे सँडविच आणि अजून काय आहे? आणि ते केक आहे आणि बस एवढंच दिलं जातं बेसिकली. आणि फ्रुटी होती. फ्रुटी मम्मी ठेवली आहे तू? हा एक मिनिट ना. हे बघ, ही अशी ही फ्रुटी म्हणजे फ्रुटीज आहे ना. रिअलचं ज्यूस छोटासा कॅन दिला जातो. तर हे दिलं जातं ब्रेकफास्ट मध्ये. आणि आता सूर्य पण निघालाय बाहेर. खूप मस्त सूर्याचं दिसतंय. हा लोणचं पण दिलं जातं. तर मस्तपैकी मॉर्निंग झालेली आहे. इट्स ऑलमोस्ट 8 AM. आणि ब्रेकफास्ट करून आता मी जाणार आहे परत झोपायला. भाऊचं झालंय ब्रेकफास्ट करून. तर आता मी जाणार आहे ब्रेकफास्ट वगैरे करून झोपायला. स्टे ट्यून अँड वॉच माय व्लॉग्स अहेड. बाय बाय. तर मी ट्रेनमधून येताना व्लॉग नाही केला. म्हणजे उतरल्यावर आमचं सफर डन झाला त्यांचा मी व्लॉग नाही केला बिकॉज मला तुम्हाला हा व्ह्यू दाखवायचा होता. तर हा व्ह्यू खूप ब्युटिफुल आहे. ह्या व्ह्यूसाठी मी ब्रेक घेतला. ह्या व्ह्यूसाठी मी गावी यायचा डिसिजन घेतला थंडीत जत्रेमध्ये. आणि मग आपलं सगळं कामे बाजूला टाकून फक्त ह्या व्ह्यूसाठी मी इकडे आली आहे. आणि तो व्ह्यू तुम्हाला मी दाखवते. फक्त हा व्ह्यू बघा. बेस्ट 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 अँड अमेझिंग प्लेस इन कोकण, इन रत्नागिरी, इन गणपतीपुळे. द बेस्ट प्लेस. तुम्ही भरपूर सारे रील्समध्ये पण बघितलं असेल तर माझ्या ब्लॉगमध्ये पण बघा. द बेस्ट प्लेस इज आरे वारे बीच. सी दिस. This is amazing व्ह्यू. खूप छान व्ह्यू आहे. म्हणजे मी जास्त पुढे नाही जाऊ शकत बट आय एम ट्राईंग की मी जाईन. खूप अमेझिंग व्ह्यू आहे. आणि हे पण मी गाडी अनअवेलेबल असल्यामुळे मी ऑटोवाल्याला पण थांबवून हा व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी रिक्षा पण थांबवले इथे. आणि हा व्ह्यू खूप मस्त आहे. खूप छान आहे. जे सगळ्या गाड्या येत असतात. इकडे आई उभी आहे. इकडे भरपूर लोक थांबतात. इकडे आई थांबली आहे. आणि हा व्ह्यू अमेझिंग व्ह्यू आहे. अमेझिंग म्हणजे अमेझिंग. मी व्यक्त नाही करू शकत. हा जेवढा व्हिडिओमध्ये छान दिसतोय त्यापेक्षा हा बघायला इतका छान दिसतोय. खूप छान आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. तुम्हाला झूम करून दाखवते. असं पीसफुल वाटतं इकडे आणि खूप मजा येते. तर त्यामुळे मी डिसिजन घेतला की समुद्राला भेटणं गरजेचं आहे. बीच टाइम. तर बीच टाइम गरजेचा आहे. त्यामुळे मी हा डिसिजन घेतला. तर माझ्या मागे बघा समुद्र आणि खूप छान समुद्र आहे. हा खूप छान समुद्र आहे. आय डोंट नो मी कशी येते कशी नाही येते बिकॉज मी ट्रॅव्हल करून आली आहे. बट हा खूप छान आहे. आई बोल. तुला कसं वाटलं समुद्र बघून? तू आली नाही का समुद्र? छान आहे. मस्त वाटते एकदम थंडगार. खूप छान वाटते. तुम्ही पण एकदा या फिरायला गणपतीपुळ्यात. असून बोल ना. आरेवारे मध्ये फिरायला. आरेवारीचा बीच आहे. हम्म खूप छान आहे. खूप उत्तम आहे. तुम्ही सगळे नक्की या. हम्म. आता आम्ही सगळे केरळ मध्ये आल्याचा फील येईल तुम्हाला. केरळ, बाली, अजून काय काय केरळ, बाली, इंडोनेशिया, गोवा. गोवा. खूप छान आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करा. एक मिनिट. सगळ्यांनी नक्की ट्राय करा तिच्या यायचं. आणि इट्स रिअली 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 अमेझिंग. तर आता भेटूया पुढच्या टाइमला. कारण मला अजून एन्जॉय करू द्या बीच थोड्या टाइमसाठी. बाय बाय. मी आलो भक्तनिवासला जेवायला. तिथे फुल थाली आहे. आणि या थालीमध्ये मी तर 3 चपात्या चटणी करून मी 2 चपात्या काढून टाकल्या. मला एवढं जाणार नाही.
3 चपात्या भेटतात. आता शिरा आहे आज मेन्यूमध्ये, लोणचं, पापड, थोडंसं मीठ, डाळ आणि कसली भाजी आहे? बटाट्याची मटकी मटकी आणि बटाटा मिक्स भाजी आहे आणि भात आहे. भात इथे अनलिमिटेड असतो. हां, आणि आईने पण सेम इथे सगळ्यांना सेम थाली, आणि ही थाली ओनली फॉर 100 रुपीज. पहिली 80ची होती, आता 100ची झाली आहे. तर हे खूप प्रॉपर जेवण आहे. आता मला दुपारी जेवायला भेटलं नव्हतं, त्यामुळे आम्ही विचार केला इथे जेवून पुढे बाहेर जाऊया, जे काम करायला ते मामाकडे जायचं आहे. तर हे आहे आमचं प्रॉपर जेवण. चला, तुम्हाला नंतर भेटूया. बाय बाय. सो आता मी झाली ऑलमोस्ट रेडी. म्हणजे दिस इज, मी जीन्स तीच ठेवली आहे खाली ब्राऊनवाली, आणि मी हे टॉप घातलं, त्याच्यावरती स्वेटर घातला, बिकॉज रात्री इश्यू होणार थंडीचा. आणि आम्ही डायरेक्ट आता इथून मामाकडे जाणार आहे. मामाकडे गेल्यावर मामा आणि आईचं जे बोलणं चालणं असतं ते होईल. तिथून आम्ही थोडी भरपूर गावची कामं करणार, आणि त्यानंतर आम्ही जाणार गणपतीपुळ्याला. तिथे जत्रा आहे, म्हणजे ऍक्च्युअल जत्रा उद्या आहे, पण आईचं म्हणणं की आज रात्रीपासून तिकडे सगळं चालू होतं. अँड आय डोंट नो काय असतं एक्झॅक्टली, बट मी या ब्लॉगमध्ये ऍड करेन की काय असतं ते. तर हा असणार आहे आपला आजचा दिवस. म्हणजे मी 1 डेचा फुल ब्लॉग करणार आहे, बरे तो किती पण मोठा होते. तर तो एक आहे. आणि मामाच्या इथे आम्ही नाही आहोत, बिकॉज आमचंही घर तिथे आहे, बट ते घर डेव्हलपमेंटमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला असं एखाद दुसऱ्या दिवशी फक्त 1 या 2 डेच्या स्टेला यायचं असेल, तर आम्ही भक्तनिवासमध्ये थांबतो. कारण दिस इज द बेस्ट प्लेस टू स्टे. आम्ही इथे आल्यापासून इथे रेंट्स पण कमी असतात, रूम्स पण चांगले असतात. नंतर इन हाऊस ज्या, दिस इज नॉट स्पॉन्सर्ड, ॲक्च्युअली स्पॉन्सर्ड नाही, मला मनापासून खूप जास्त आवडतं, म्हणून मी फर्स्ट टाइम मी ब्लॉग करते, म्हणजे ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे. त्यामुळे मी सांगितले, आणि मी अचानक आली पण आहे भक्तनिवासमध्ये. तर म्हणून मी हे सांगितलं भक्तनिवास की असं असं आहे सीन, तर तुम्हाला पण इथे यायचं असेल तर भक्तनिवास इज द बेस्ट ऑप्शन. त्यांची ऑनलाईन बुकिंग पण असते, इन पर्सन गेलं तर इट्स रिअली गुड. बट आम्ही पण आता इथे गेलो तर ही लास्ट रूम होती, बिकॉज उद्या जत्रा आहे, त्यामुळे आज फुल बुकिंग झाली आहे. त्यामुळे आम्हाला लास्ट रूम कशी कशी भेटली, आणि वी आर व्हेरी हॅपी की आम्हाला भेटली. तर सेकंड थिंग वॉज, इथे रेंट्स खूप कमी आहे. म्हणजे इफ यू आर 2 in person 1 day इज ओनली 700 फॉर नॉन AC. अँड यांचं स्वतःचं कॅन्टीन आहे, जिकडे थाली वगैरे सगळं भेटतं, सगळ्याचा नाश्ता, स्नॅक्स, एव्हरीथिंग इन व्हेरी चीप प्राइजेस. चहा 10 रुपये, कॉफी 15 रुपये, मॉर्निंग ब्रेकफास्ट 30 रुपीज, 35 रुपीज. भोजन थाली कम्प्लीट 100 रुपीज. पहिली 80 होती, आता 100 झाली आहे. 100 रुपीजमध्ये तुम्हाला अनलिमिटेड राईस, अनलिमिटेड डाळ, अनलिमिटेड भाजी, एव्हरीथिंग इज अनलिमिटेड. तर चपातीचा काहीतरी एवढा थोडाफार सीन आहे की 1-2च असं काहीतरी आहे, बट इट इज व्हेरी मच, सेफ्टी वाईज इज ऑल्सो गुड. मी तुम्हाला एंटायर प्लेस पण दाखवेन ह्या व्लॉगमध्ये, मला शूट करायला भेटलं तर. बट आम्ही आता राहिलोय, मी, आई आणि बाबा ह्या रूममध्ये. म्हणून आम्ही तिघं राहिले, आणि तिघांची रूम अवेलेबल नव्हती, म्हणून त्या लोकांनी आम्हाला एक गादी दिली खाली टाकून झोपायला. त्यांनी फक्त 150 घेतले, बिकॉज गादी फक्त दिली त्या लोकांनी, तर त्यांनी ऍडजस्ट करून घेतलं. तर इट्स व्हेरी कम्फर्टेबल टू स्टे हिअर. आणि छोटी रूम असे, 2 बेड, सिंगल वॉशरूम, इंग्लिश वॉशरूम, बेसिन, ही बाल्कनी जिकडे मी आता शूट करते, दिस बाल्कनी प्रॉपर सनलाईट येते, आणि बाहेरचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते, शो यू गाईज. हा आहे बाहेरचा व्ह्यू. हा तरी मला चांगला भेटलं. पहिल्या साईड तर गेट साईड दिसायची, अँड दिस इज पार्किंग एरिया. इट्स व्हेरी नाईस. इथे प्रॉपर जाळ्या पण आहेत, ग्रिल्स आहे, अँड एवढी मोठी बाल्कनी आहे. इथे एक विंडो आहे या बाजूला, आणि मिरर आहे, अँड एव्हरीथिंग इज प्रॉपरली डन. तर त्यामुळे तुम्हाला पण इथे राहायचं असेल तुम्ही इथे राहू शकता. एक सेफ्टी म्हणून, एक सेफ्टी इज ऑल्सो गुड, आणि बाहेरच्या रेट्सपेक्षा इकडे रेटिंग खूप जास्त कमी आहे, खूप जास्त रिझनेबल प्राइस मध्ये. सो यू कॅन स्टे हिअर. हेच आता आम्ही निघणार आहे मामाकडे जायला. दिस इज माय OOTD. मला दाखवला, तिने मला दाखवलं, आई आहे OOTD मला दाखवला. तर बघा संध्याकाळमध्ये किती गार पडते ते, बट लवकर पडते गार, बिकॉज मला स्वेटरमध्ये खूप जास्त करमत आहे. तर आय सी यू गाईज नेक्स्ट टाइम म्हणजे थोड्या टाइममध्येच. बाय बाय.